सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात साखरेच्या दरात वाढ झाली आहे। साखरेचे दर हे प्रति किलो 75 रुपयांवर पोहोचलेत। साखरेच्या दराने अवघ्या एका दिवसात 1000 रुपयांची उसळी घेतली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। तर येत्या दिवसात साखरेच्या दरात आणखीन वाढ होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। साखर आता पुन्हा महाग होणार का? साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे साखरेचा अतिरिक्त साठा करणाऱ्यांवर आता सरकारची नजर असणार आहे। नेमका काय आहे हा नवीन नियम? 10 मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर वापरणाऱ्यांना किती मोठा साठा करता येणार आहे? हा नियम कधीपासून लागू होणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे साखरेचे किरकोळ दर कमी होणार आहे की आणखी वाढणार आहे? चला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। तर नवीन आदेशानुसार दरमहा 10 मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या खाऊक ग्राहकांना केवळ 15 दिवसाच्या वापराइतका साठा ठेवता येणार आहे। यामध्ये मिठाई व्यावसायिक, शीतपेय उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर संस्थांमध्ये खरेदी दरांचा समावेश होणार आहे। हा नियम 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार असून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे। मग साखरेचे दर का वाढत आहे? तर गणेश उत्सव, दिवाळी असे अनेक सण जवळ येत आहेत असल्यामुळे साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे। मिठाई, बेकरी, शीतपेय, विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादनासाठी साखरेची मागणी वाढत आहे। मागणी वाढत असताना पुरवठ्यावर दबाव आला तर बाजारातील दर वाढू शकतात। याच पार्श्वभूमीवर साखर व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे। 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 च्या काळात व्यापाऱ्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा ठेवता येणार आहे। सरकारचा नेमका उद्देश काय आहे? तर साठेबाजी रोखणे, कृत्रिम टंचाईला आळा घालणे आणि बाजारात साखरेचा नियमित पुरवठा कायम ठेवणे। इतकेच नाही तर वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख मेट्रिक टनाच्या कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयाताला ही परवानगी दिली आहे। यामुळे बाजारातील साखरेचा पुरवठा वाढण्यास आणि दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होण्याची शक्यता आहे। सर्वसामान्य ग्राहकांवर याचा काय फरक पडेल? तर मिठाई, बेकरी, शीतपेय आणि इतर खाद्यपदार्थाचा उत्पादन खर्च वाढल्यास त्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे। त्याच्या किमती देखील वाढतील। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे थेट साखर आता 80 किलो होईल निश्चितपणे असं सांगता येते, कारण साखरेची किरकोळ ही दर स्थानिक बाजार पुरवठा आणि दुकानदारानुसार वेगवेगळे असू शकते। आजची ही बातमी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।